महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिंतुरात पुन्हा हाणामारी, माजी नगरसेवकासह 3 जखमी। मागील 10 दिवसात जिंतूर शहरात 2 खुनाच्या घटना घडल्या। तोच पुन्हा तिसऱ्या घटनेत जालना रस्त्यावरील एका एटीएम केंद्रासमोर माजी नगरसेवक व गल्लीतीलच तरुणात वाद होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले। त्यात माजी नगरसेवक संजय निकाळजे, लखन लक्ष्मण कुरे, आकाश लक्ष्मण कुरे हे 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 13 मे रोजी रात्री 9:30 वाजता घडली। जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक उपचार करू न देता समर्थकांनी मारामारी सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला होता। घटनेतील 3 जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले। याबाबत मंगळवार दिनांक 14 मे हे वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील माजी नगरसेवक संजय निकाळजे हे जालना रस्त्यावरील एटीएम केंद्राजवळ उभे असताना त्यांच्या वार्डातीलच आकाश कुरे, लखन कुरे यांच्यासोबत जुन्या भांडणावरून शाब्दिक चकमक उडाली। त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। कुराडे बंधूंनी संजय निकाळजे यांच्या डोक्यावर मारल्याने रक्तस्राव होऊन ते गंभीर जखमी झाले। तर संजय निकाळजे यांनीही आकाश कुरे व लखन कुरे यांच्यावरील वार केल्याने ते दोघे भाऊही गंभीर जखमी झाले। या 3घांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता मोठ्या संख्येने जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी हाणामारी सुरू केल्याने या 3घांवरही उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक उपचार करता आले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकरे, लीला जोगदंड यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन दोन्ही बाजूंच्या समर्थकांना बाहेर काढले व परिस्थिती आटोक्यात आणली। मंगळवार दिनांक 14 मे रोजी सायंकाळी उशिरापर्यंत जखमींची जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। या मारामारीचे निश्चित कारण समजू शकले नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जिंतूर, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।